ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु 5,500 कंपन्या असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाची मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे असा निष्कर्ष असतो. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, परवा मी एक आवाहन केले होते, म्हणजेच मी परवा एक कंपनीचा व्हिडिओ बनवलेला होता. तर त्यात मी आवाहन केले होते की तुम्हाला हवे असेल त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. तर त्यानुसार एका बंधूंनी CDSL ह्या कंपनीचे नाव कमेंट केले, त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आज आपण CDSL म्हणजे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेड ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्व कंपन्यांसाठी एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 21 एप्रिल 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 24,576 अंक या अंकावर क्लोज झालेला आहे. आणि मित्रांनो, निफ्टी निर्देशांकाचा 52 वीक हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आज आपले एकूण शेअर मार्केट हे 52 वीक हाय अंकापासून सुमारे 1,797 अंकांनी खाली आहे. म्हणजेच काय, तर आपले एकूण शेअर मार्केट हे सध्या 52 वीक हायपासून म्हणजेच ऑल टाईम हायपासून सुमारे 6.81% इतके खाली आहे. म्हणजे हायच्या आसपासच आपले मार्केट आहे. मित्रांनो, सध्या युद्धजन्य स्थिती आहे आणि युद्धजन्य स्थिती बहरात होती तेव्हा आपले एकूण शेअर मार्केट हे सुमारे 15% खाली गेलेले आणि युद्धजन्य स्थिती आत्ता जरा थांबली असल्यामुळे म्हणजे युद्धबंदी करार झाल्यामुळे आपले एकूण मार्केट हे सध्या कवर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ते 15% खाली होते, ते आत्ता 6.81% इतकेच खाली आलेले आहे. तर मित्रांनो, आता आपण CDSL ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे CDSL आणि CDSL ही कंपनी मित्रांनो फायनान्स या सेक्टरमधील इन्व्हेस्टमेंट ह्या श्रेणीतील आहे. मित्रांनो, CDSL ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत बजाज फिनसर्व, ICICI AMC, HDFC AMC,
AB कॅपिटल, निप्पॉन, ऑथम इन्व्हेस्ट, आनंद राठी, IIFL फायनान्स. तर मित्रांनो CDSL ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या या स्पर्धक कंपनी आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपनी आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. तर मित्रांनो मुद्दा क्रमांक 2 काय, तर आपण ज्या कंपनीचा अभ्यास करतोय त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू पाहणे म्हणजेच चालू किंमत. मित्रांनो आज दिनांक आहे 21 एप्रिल 2026 आणि आज CDSL ह्या कंपनीचा एक शेअर 1362 रुपये या अंकावर क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो CDSL ह्या कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे गरजेचे आहे, ती म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो 52वी हाय 52वी लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. तर मित्रांनो CDSL ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत जर बघितली तर ती होती 1828 रुपये व 52वी लो किंमत बघितली तर ती होती 1116 रुपये. आणि मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स 1965 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास 5 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स 717 रुपयाला मिळत होता. आणि किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास म्हणजे 2020 साली या कंपनीचा एक शेअर्स 179 रुपयाला मिळत होता. मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल. मित्रांनो CDSL ह्या कंपनीचं आजचं मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल आहे 28,478 करोड रुपये. मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो मुद्दा पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो CDSL ह्या कंपनीला 2025 साली 523 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 420 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2023 साली 280 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2022 साली 313 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आणि 2021 साली 201 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर जे आहेत ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सध्या कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो CDSL ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा हा खूप जास्त असणे गरजेचे होते, परंतु प्रमोटरचा हिस्सा हा फक्त ह्या कंपनीत 15% आहे. परंतु सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत पब्लिक म्हणजेच सामान्य जनता, त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 52.23% आहे. मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा या कंपनीत 14.42% आहे. मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर विदेशी गुंतवणूकदार संस्था, तर त्यांचा हिस्सा या कंपनीत 11.3% आहे. तर मित्रांनो आत्ताच आपण CDSL ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो ह्या कंपनीला 2001 साली
2021 साली 201 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 523 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे ह्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये मागील 5 वर्षात सतत वाढ झालेली आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 1965 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 717 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 179 रुपयाला मिळत होता, तोच CDSL या कंपनीचा एक शेअर्स सध्या 1362 रुपयाला मिळत आहे. तर मित्रांनो, म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीत गुंतवलेले जे 52 क्लोमध्ये गुंतवलेले 1116 रुपये, तसे 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 1965 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 717 रुपये, 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 2020 साली 179 रुपये गुंतवलेले, ते जे आत्ता ह्या कंपनीनं 1362 रुपये करून दिलेले आहेत. म्हणजे ह्या कंपनीनं नेट प्रॉफिट जसा वाढला आहे तशीच गुंतवणूक केलेली रक्कमसुद्धा वाढवून दिलेली आहे. तर मित्रांनो, ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या कंपनीत 10 वर्षातील लो किंमत जे 2020 साली 179 रुपये गुंतवले असते तर ते जे आत्ता 1362 रुपये झालेले आहेत. म्हणजे ह्या कंपनीनं 2020 पासून आत्ता 2026पर्यंत 7.60 पट एवढा रिटर्न म्हणजेच नफा दिलेला आहे. म्हणजे ह्या कंपनी 2020 साली 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते जे 7.60 पट म्हणजेच 1 लाखाचे 7,60,000 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते, परंतु ह्या कंपनीत ते फक्त 15% आहे. जे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतोय. तसेच प्रमोटर होल्डिंग ही 50%पेक्षा खूप कमी आहे, परंतु प्रमोटर होल्डिंग अगदी 0% नाही. त्यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. तर मित्रांनो, लक्षात घ्या, गुंतवणुकीसाठी योग्य आणि उत्तम ह्या दोन श्रेणीतील कंपन्याच गुंतवणुकीसाठी योग्य असतात. तर मित्रांनो, परंतु कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी योग्य असली किंवा किती जरी उत्तम असली तरी तिच्यात 52 खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजे एकूण शेअर मार्केट खाली आल्यामुळे जर त्या कंपनीचा शेअरसुद्धा 52 खायपासून खाली येत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर मित्रांनो, ह्या कंपनीचा शेअर जेव्हा 52 खायपासून खाली येईल तेव्हा आपल्या ऐपतीनुसार ह्या कंपनीत टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास सध्या काही हरकत नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा हाय पॉईंट हा एक असतो परंतु लो पॉईंट हे असंख्य असतात. तर मित्रांनो, कधीही रक्कम एकदम गुंतवायची नसते. तर मित्रांनो, टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यास नफ्याचे प्रमाण बऱ्यापैकी वाढण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, ह्या कंपनीचा शेअर जेव्हा खाली येईल तेव्हा आपल्या ऐपतीनुसार टप्प्याटप्प्याने ह्याच्यात रक्कम गुंतवण्यास सध्या काही हरकत दिसत नाही. तर मित्रांनो, ह्या कंपनीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो, आपण जे सध्या कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवतोय ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम नवीन सदर चालू केले आहे. त्याची आपण स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे. शेअर बाजार अभ्यासक्रम या नावाने प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्याचे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर ज्यांना बेसिक ज्ञान हवे आहे त्यांनी आपल्या चॅनलवरील शेअर बाजार अभ्यासक्रम ही प्लेलिस्टमधील सर्व व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.